स्क्रुटिनी असल्यामुळे त्यामुळे मी त्यांना भेटायला आज आलेली आहे. त्यांच्या दुःखामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली ताई, आपल्याला विधान परिषदेची जे आहे उमेदवारी जाहीर झालेली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं मी याच्यावर ऑलरेडी सांगितलं की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निराशेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन काही असे निर्णय घेतले. 5 लोकांनी आपला आत्महत्या करून जीव दिला. फार वेदनादायी होतं त्या प्रवासामध्ये. आणि आता पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे तर मी सर्वांचे आभार मानलेच आहेत. अगदी जे पी नड्डाजी, आदरणीय अमितभाई, आमचे प्रधानमंत्री, आपले देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब या समेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी 5 वर्ष कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थपणे प्रेम केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत जातील ते समाजाच्या सगळ्यासाठी सदैव आधी दिलेलं आहे आणि भविष्यात येईल. निवडणूक अटळ दिसतीये जे उमेदवार आहेत आता बघू उद्या कळेल काय होणार आहे. उद्या विड्रॉल आहे. जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि नाना पटोलेंनी उमेदवार मागे घ्यावा. महायुतीकडे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत, त्यामुळे यामध्ये पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील. प्रदेश अध्यक्षांच्या घरी अशी घटना घडल्यामुळे नक्कीच कोर कमिटी बसून निर्णय घेईल. याच्यामध्ये काय करायचं ते उद्या. महायुतीमध्ये